स्लोअर प्रकारचा चेंडू होता, ओळखला गेला रिव्हर्शिपचा मानव काटेचा चौकार आणि इथे येणाऱ्या चौकाराबरोबर धावसंख्या 31 धावा 2 षटकानंतर आपल्याला पाहायला मिळेल. मानव काटे चौकाराच्या माध्यमातून खातं खोलतायत 4 धावेनी. चौथ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल यावेळेस खेळला गेलेला आहे, गॅप मधून हिलना मना आहे आणि चेंडू सीमारेषा पार आहे, चौकार. तर इथे आपण पाहत आहोत की एक चांगला चौकार मानवच्या माध्यमातून येत असताना 37 ही धावसंख्या धावपलिकावर बनणार आहे. श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदुरी दुमाला या संघाची या दरम्यान जो पाहायला मिळत आहे. परत एकदा निखिल खेमनर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मोठा फटका आणि चेंडू पहा अत्यंत दूर जाणारा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत आहे 6 धावा. तर मानव काटे थोडंसं इथे आपण जर पाहिलं तर एक झंझावत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाजीचा हा झंझावत 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्या जात आहेत. एक चांगली बॅटिंग खास करून आपल्याला आता मानवची पाहायला मिळते. 14 षटकाची मैदानात शॉर्ट पिच चेंडू फाईन लेग मध्ये उडवला आणि तिथे मात्र बघणार आहोत आपण येणार आहे दुसरा षटकार 6 धावा. परंतु इथे खराब चेंडू त्यावर फुलटासवर आलेला धडक बेधडक षटकार 6 धावा. हे षटक अत्यंत महागडं ठरताना आपल्याला पाहायला मिळते, कारण मानव काटे या षटकात अगदी गोलंदाजीवर तुटून पडलेला आहे. लगातार षटकार चौकार पाहायला मिळतात. एक वेळा थोडासा चेंज ऑफ पेस ओळखला, हेलिकॉप्टर उडलं गेलं, अगदी सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँड झालेला आहे. षटकार तर एकूण 30 धावा 30 रन या षटकात 30 धावा निखिल खेमनर खर्च करताना पाहायला मिळत आहेत. आणि वापसीचे दार जरूर आपण पाहत आहोत श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदुरी तुम्हाला संघाचे उघडताना पाहायला मिळत आहेत. त्रेसष्ट धावा धावपलिकावर बनले गेलेले आहेत. समीकरण 12 चेंडू आणि 27 धावा आणि तेजस दिघे यांच्या मालकीचा संघ. आणि या मानव काटेचा हा फटका पाहूया, तिथे निखिल प्रयत्न करतायत. चेंडू मात्र इथे सीमारेषा पार आणि याचबरोबर मॅच जिंकलेली आहे श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदुरी दुमाला या संघाने. चला गणेशदादा डुंबरे आपल्या कर्णधारांना या ठिकाणी आपण पाठवून द्यायचं आहे. शुभम पावसे, नवनाजी पानसरे आणि तेजस दिघे या लवकर. तेजस आपली मॅच ताबडतोब या ठिकाणी आपण चालू कर.